पावसाळ्याचे 2 महिने संपत आले तरी सुद्धा मराठवाड्यामध्ये म्हणावा तसा पाऊस न झाल्याने छोटे आणि मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत। जायकवाडीसह लोअर दुधना, येलदरी आणि मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये अजूनही समाधानकारक पाणीसाठा झालेला नाहीये आणि त्यामुळे येत्या काळामध्ये मराठवाड्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होऊ शकते। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। मी सध्या परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पावर आहे आणि या प्रकल्पावर आजच्या घडीला आपण बघू शकतो की केवळ 5.7% पाणी आहे की जे मागच्या वर्षी जर आपण तुलना केली तर मागच्या वर्षीच या प्रकल्पामध्ये जवळपास 27% पाणी साठा होता आणि हीच परिस्थिती मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांमधील प्रकल्पांची आहे। आपण जर बघितलं तर मराठवाड्यामधील जे काही प्रकल्प आहेत या प्रकल्पांमधील पाणी साठा जो आहे तो अजूनही तळालाच आहे। तळाला पाणी साठा असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाणी टंचाई आणि इतर जे काही टंचाईचा विषय जो आहे तो उद्भवू शकतो। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 16 मध्यम प्रकल्पांमध्ये 9% पाणी साठा आहे। लातूर जिल्ह्यामधील 8 प्रकल्पांमध्ये 11% पाणी साठा आहे। धाराशिव मधील 17 प्रकल्पात 6%, नांदेड मधील 9 धरणांमध्ये 17% व परभणी जिल्ह्यातील 7 प्रकल्पांमध्ये केवळ 7% जलसाठा उरल्याची माहिती जी आहे ती जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर आज ह्या लोअर दुधना प्रकल्पामध्ये 5.5% आणि येलदरीमध्ये 30% जवळजवळ पाणी साठा गेला। कमीत कमी 50% इथपर्यंत जरी प्रकल्प भरले तर पुढच्या वर्षभर या प्रकल्पातील पाणी साठ्यांवर जे काही शहर आहेत, गावं आहेत यांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो। मात्र आता हाच प्रश्न आहे की येणाऱ्या काळामध्ये या 73 दिवसांमध्ये हे प्रकल्प भरणार का? कॅमेरा पर्सन व्यंकटेश सह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, सेलू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।